सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, गांधीनगर या परिसरात गोंधळे वस्ती समोरच्या भागात बटगेरी या टॉवेलच्या कारखान्याला भीषण आग लागली। या आगीत जवळपास 4 ते 5 लाखाचं नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। दुर्दैवानं या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही। घटनेची माहिती मिळताच तात्काळ अग्निशामक दल घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण आणले। नमस्कार। आज इथं गांधीनगर परिसरमध्ये एक कारखान्यात आग लागलेला आहे। काय आपण विचारूया त्या मालकांना काय झालं ते काय झालं सांगू शकता का? अंदाजे माझ्या अंदाजे शॉक सर्किट झालं असं मला वाटतंय, कारण मी असताना कमीत कमी 3-4 वेळा लाईट बंद चालू झालेला आहे। त्या कारणास्तव जळालं असं माझा संकेत आहे। आपलं नाव? माझं नाव महेश बटगिरी। माझं गांधीनगर येथे बटगिरी टेक्सटाईल या नावाने फर्म आहे। तो वरतीच आग लागलेला आहे। त्या ठिकाणी माझं शिलाई खातं आहे। शिलाईचं सगळं सामान तिथं तयार होतं। आज कारखाना बंद असल्या कारणाने आज कामगारांना सुट्टी होती। आणायचा मनुष्याने काय झालेली नाही आहे। वित्ताने कमीत कमी 4-5 लाख रुपयाचं वित्ताने झालेले आहे। बाकी त्याच्या व्यतिरिक्त काय नाही। अच्छा सर, आज गांधीनगरमध्ये घडलेल्या घटनेबद्दल काय सांगू शकता? अंदाजे 2:40 रविवार पेठ अग्निशमन केंद्राच्या इथे कंट्रोल रूम असतं, नियंत्रण कक्ष। म्हणजे 2:40 वाजता आपल्याला कॉल आला की टेक्सटाईल कारखान्याला आग लागलेली आहे। त्यानुसार आपण अग्निशमन केंद्राच्या एकूण 3 गाड्या इथे सगळ्या ठिकाणी पाठवलेल्या। आग मोठी असण्याची शक्यता असल्यामुळे अग्निशमनाची पाठवली। वरतीवर इथे आयमानंतर पाहिलं की तळापासून एक माळ्याचा कारखाना आहे। पहिल्या माळ्यावरती टॉवेलचं स्टोरेज होतं, शिलाई मशीन होती, तर मोठ्या प्रमाणात आग भडकलेली। तर आपण दुसरीकडच्या बाजूने तिथून 2 गाड्यांची लाईन टाकून लवकरात लवकर कसं कव्हर करता येईल ते पाहिलं। मग नंतर मालकाची चौकशी केली असता असं कळालं की इथे 2 महिला व्यक्ती कामगार होत्या। त्यापैकी एक महिला सफाई कामगार खाली होती आणि शिलाई करणारी जी महिला कामगार होती ती वर होती। त्यांनी आग पाहिल्यानंतर त्या बाल्कनीत होत्या। तर आम्ही येण्यापूर्वी मालकाने त्यांच्या स्थानिक लोकांच्या सहाय्याने त्या महिला व्यक्तीला सुटका केलेली आहे आणि एक अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आम्ही ती आग आटोक्यात आणली। काय दुर्घटना वगैरे काय? दुर्घटना कोणाला मार वगैरे तर लागलेला नाही आहे। मालकाच्या म्हणण्याप्रमाणे तिथे शॉर्ट सर्किट झालं आणि शॉर्ट सर्किट झाल्यामुळे पॉलिस्टरचा मटेरियल आपल्याला पटकन आग मोठ्या प्रमाणात पसरली। बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद।